नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आज तलाठी भरती 2026 साठी बघा जी की MPSC मित्रांनो बघा पॅटर्नला अनुसरून बघा जी की आपण आज मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न मित्र काय ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा एकूण गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा टोटल 10 प्रश्न बघा जे की मित्रांनो आपण आज बघा जी की मित्रांनो कव्हर करणार आहोत, जे की मित्रांनो बघा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून मित्रांनो बघा हे 10चे 10 संपूर्ण बघा जो काय मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, आणि मित्रांनो बघा याच प्रकारचे रोज व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब आणि बघा जी की या ठिकाणी मित्रांनो नक्कीच करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला बघा. हा बघा, आता पुढील संख्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल मित्रांनो? 4, 6, 16, 62, 308 आणि प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जी की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते. जर थोडंसं बघा दिमाग लावलं, जर दिमागाला आपल्या जोर दिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो, या ठिकाणी 4चा संबंध 6शी कसा, 6चा 16शी कसा, 16चा 62शी कसा, 62चा 308शी कसा आणि 308चा प्रश्नचिन्हाशी कसा. ओके, काय केलं बघा मित्रांनो, पहिलं हे 4 घेतलं, हे 4 गुणाकारामध्ये केलं 2 मित्रांनो. ओके, गुणाकारात केलं 2. ओके, 4 2 8, 2 मधून ओके 8 आला, आता 2 मधून 8 मधून 2 गेले, 6 उरले. पुन्हा मित्रांनो हे 7 जसं तसं घेतलं, 6चा गुणाकार मित्रांनो आता आपण इथं 2 न केला, इथं 1 प्लस केलं 3 झाले. आता 6 त्रिक 18, 18तून मित्रांनो बघा 2 गेले, पुन्हा 16 उरले, पुन्हा 16 घेतलं, हे 16 गुणाकारात पुन्हा इथं आपण 3 केल्या, इथं आणखीन 1 प्लस करा 4, 4 चौक 64 मधून 2 गेले, पुन्हा 62 उरले, पुन्हा 62 घेतलं, 62ची मित्रांनो केलं बघा जी की दुप्पट या ठिकाणी. ओके, आता जर मित्रांनो आपण या ठिकाणी जी की बघा सॉरी दुप्पट नाही तर इथं किती चौपट झाली, आणि मित्रांनो या ठिकाणी करा आता 62ची 5 पट. आता 5 दोन्ही 10. ओके, 5 दोन्ही 10, हातच्याला 1, पुन्हा 5 दोन्ही, पुन्हा 5 सक 30 आणि हाताच 1 म्हणजे किती 310. पुन्हा मित्रांनो या 310तून 2 वजा करा, उरले किती 308. पुन्हा मित्रांनो हे 308ला 308 जे असतं तसे आणि गुणाकार करा मित्रांनो, या ठिकाणी 5 नाही गेला, इथं करा 6. 6 आठी 48, 1 मिनिट, 6 आठी 48ला 8, हातच्याला आले 4, पुन्हा 6 0 0 म्हणून मित्रांनो बघा हे अगोदरचं 4 होतं, हे इथं घेऊन टाका, आणि पुन्हा 6 त्रिक 18, मग मित्रांनो हे 18ला 18 म्हणजे आता आपल्याला किती भेटलं 1448 भेटले. परंतु मित्रांनो या ठिकाणी आता करायचे 2 मायनस आहेत आपल्याला, म्हणून जर या सॉरी 1800 आहे बघा, 1800 जर 48 मध्ये आपण या ठिकाणी 2 मित्रांनो वजा केल्या तर येते बघा जी की 1846, म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा बघा आता, हा पुढील संख्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल मित्रांनो? बघा 33, 48, 65, 84 प्रश्नचिन्ह. ओके, आता मित्रांनो बघा एक तुम्ही या ठिकाणी गोष्ट लक्षामध्ये घ्या, केलंय का फक्त बघा, फक्त लक्षामध्ये घ्या. आता जर आपण 48 मधून 33 वजा केल्या मित्रांनो, उरले किती बघा 48 मधून करा 33 वजा. आता या ठिकाणी बघा 5 8 मधून जर 3 गेले 5 उरले, आणि पुन्हा 4 मधून 3 गेलं 1 उरलं, म्हणजे मित्रांनो काय केलंय बघा या ठिकाणी या 33 मध्ये केलंय 15 प्लस. ओके, पुन्हा या 65 मधून करा 48 मायनस मित्रांनो, पुन्हा 65 मायनस 48. ओके, आता बघा मित्रांनो या 5 मधून तर 8 जात नाही, म्हणून हे इथला 1 इथं घ्या, आणि आता जर आपण 15तून मित्रांनो 8 वजा केले तर उरले बघा मित्रांनो किती, तर बघा जी की तर उरतात बघा जे की मित्रांनो 7. ओके, मग इथं उरले 5, मग आता 5 मधून जर मित्रांनो 4 केले उरले किती 1, म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, 15 जर प्लस या 33 मध्ये केला आपण तर झाले 48. पुन्हा या मित्रांनो 48 मध्ये आपण जर 17 प्लस केल्या तर होत आहे आता 65. ओके मित्रांनो, जर आता आपण या 65 मध्ये समजा यांच्याच मित्रांनो समोरची आणखीन एक विषम संख्या प्लस केली तर किती भेटते 84 भेटते काय तपासून घ्या एकदा. या जर मित्रांनो 65 मध्ये मी या 17च्या बाची 19 ही संख्या प्लस करतो. आता 5 9 14, हातच्याला 1, 6 1 7 आणि हाताचा 1 म्हणजे किती मित्रांनो 8. बघा किती भेटलं 84 भेटलं. ओके, 84 बरोबर आहे. मित्रांनो पुन्हा आता काय करा, आता हे 84ला 84 जसे असतं तसे, आणि मित्रांनो यामध्ये आता आपण इथं 19 प्लस केल्या, याच्या बाची विषम संख्या 21, याच्यामध्ये करा 21 प्लस मित्रांनो 4 आणि 1
5 आणि 8 आणि 2 10 म्हणजे 105 कोणत्या पर्यायामध्ये आहे? इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे आता यापैकी कोणत्या आपल्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकते. ओके, म्हणून पुन्हा बघा, आता बघा जी की आपल्याला फायनल उत्तर करण्यासाठी हे 105ला 105 घ्या. आणि मित्रांनो आता आपण इथं बघा जी की किती, तर या ठिकाणी मित्रांनो आपण 21 ही संख्या केली आहे. याच्या बादची कोणती विषम संख्या आहे? तर 23. इथं घ्या 23 प्लस करून, आता प्लस 5 आणि 3 8, 2ला 2 आणि 1ला 1 म्हणजे किती? 105 आणि 128. मित्रांनो आहे का पर्यायामध्ये? 105 126 नाही, 105 128. म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की या ठिकाणी देखील मित्रांनो क्रमांक बच होणार आहे. ओके, नुसतं बघू नका मित्रांनो, बघण्यासोबत लिहून घ्या. लिहून घेऊन मित्रांनो संपूर्ण प्रश्न सहज पाठांतरच करून घ्या. ओके, पाठांतर करून घ्या. पुढे आता याच्या बाजूचा तिसरा प्रश्न. हा बघा मित्रांनो प्रश्न थोडासा अवघड लेवलचा आहे, थोडंसं समजून घ्या. जर समजत नसेल तर मित्रांनो लिहत चला. म्हणजे बघा, जर तुम्हाला एखादी समस्या असेल तर मित्रांनो बघा, जर ती तुम्ही समस्या ठिकाणी लिहिली तर ती जवळपास 50% सॉल्व्ह होते. म्हणून मित्रांनो बघा, तुम्ही कोणतीही समस्या असो, कोणताही प्रश्न असो, तुम्ही लिहून घेत चला. म्हणजे बघा जी की तुम्हाला मित्रांनो त्याची प्रॉब्लेम बघा जी की तुमची सॉल्व्ह होते. ओके, आता प्रश्न बघा. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचवली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. व काजलने इतिहासाचा पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचवली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने ही काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती? या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. या ठिकाणी बघा, मी एक ठाव पान घेतो आणि त्या ठाव पानावर बघा तुम्हाला मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर काढून दाखवतो. तर बघा मित्रांनो, रवीनाने मराठीच्या पुस्तकाची किती? 3/4 भाग वाचवली. भाग व 17 पाने जेव्हा वाचवली मित्रांनो तेव्हा बघी 18 पानं शिल्लक राहिली. म्हणून मित्रांनो मी काय करतो, पहिलं 1 नंबरला घेतो रवीना. ओके, इथं घेतो मी रवीना. आता मित्रांनो बघा, रवीनानं काय केलंय, जेव्हा एवढा भाग वाचवला तेव्हा 17 पानं शिल्लक राहिली, वाचली, आणि एवढा भाग 17 पानं वाचली. मित्रांनो शिल्लक किती? 28 पानं राहिली. म्हणून या दोघांची करतो मी बेरीज. आता 7 + 8 15ला 5 हातच्याला 1 आणि मित्रांनो 2 आणि 1 3 हातच्याचा 1 किती? 45 पानं मित्रांनो ही रवीनाची आपली झाली, उरली. ओके, आता पुन्हा मित्रांनो बघा, आता या ठिकाणी काय केलं मित्रांनो, रवीनानं मराठीच्या पुस्तकाचे 3/4 भाग, बघा 3/4 भाग म्हणजे काय मित्रांनो, जर त्या रवीनानं काय केलं, या 4 भागापैकी जर 3 भाग वाचले तर मित्रांनो उरला किती? मग 1 भाग उरला आणि मित्रांनो हे पूर्ण पुस्तक. ओके, जर आता हे मित्रांनो बघा, जर 1/4 भाग म्हणजे जर मित्रांनो हे बघा जे की 45 पानं असतील तर एकूण पानं बघा जे की मित्रांनो आपल्याला तिची काढायची आहेत. ओके, आता तर मित्रांनो तिच्या पुस्तकाचे पानं कायसाठी आपण काय करू, आता हे जे मित्रांनो बघा 3/4 पाने तिनं वाचवली मित्रांनो, हे 3/4 पानं घेऊ. ओके, हे 3/4 पानं गुणाकारामध्ये मित्रांनो हे बघा जे की या पुन्हा भागाच्या नंतर मित्रांनो तिनं 17 पानं वाचवली तेव्हा बघा त्या पुस्तकाची 28 पानं शिल्लक राहिली आणि दोघांची संख्या 45. म्हणून हे पुन्हा घेतो 45 मित्रांनो मी पुन्हा. ओके, आणि याच्या गुणाकारामध्ये आता तिनं वाचवली तेव्हा एकूण भाग किती शिल्लक राहिला? तर 1/4 भाग शिल्लक राहिला. म्हणून मित्रांनो या ठिकाणी मी 1/4 न घेता मित्रांनो याच्या छेदाचे करतो आदला बदल. म्हणजे काय, छेद वरी घेतो आणि अंश खाली घेतो. ओके, म्हणजे छेद किती? 4, हे वर घेतलो आणि अंश घेतलो खाली. ओके, आता करा मित्रांनो याचा पुढे गुणाकार भागाकार. आता मित्रांनो बघा या ठिकाणी हे 4 कट, हे 4 कटलं. ओके, पुन्हा 3 5 15ला 5 हातच्याला 1 3 चोक 12 आणि हातचाच 1 13 म्हणजे किती? 135 हे पानं भेटले आणि मित्रांनो हे उर्वरित किती? 145 पानं. आता 5 आणि 5 10 हातच्याला 1 पुन्हा 3 आणि हे 4 7 हातच्याचा 1 8 आणि मित्रांनो हा 1ला 1 म्हणजे जवळपास किती? या ठिकाणी मित्रांनो बघा रवीनाच्या मराठीच्या पुस्तकाची पाने हे बघायची की 180 आपल्याला भेटलेली आहेत. ओके, आता याच प्रकारे बघा मित्रांनो आपण बघायची की काजलच्या मित्रांनो इतिहासाच्या पुस्तकाची पानं काढू. ओके, याच प्रकारे मी काय करतो, पुन्हा 2 नंबरला घेतो काजल, इथं घेतो मी आता काजल. ओके, आता मित्रांनो काजलनं काय केलं बघा, काजलची कामगिरी काय आहे बघा त्या ठिकाणी. आता काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचवली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. मित्रांनो बघा हे भाग सोडा, किती? 20 पानं वाचवली तेव्हा 26 पानं शिल्लक राहिली. म्हणून काय करा, हे 20 + 26 करा अगोदर. हे 20 प्लस जर आपण 26 केले मित्रांनो झाले किती? 46. ओके, 6ला 6 2 आणि 2 4. आता मित्रांनो बघा हिनं काय केलं बघा, काजलनं जेव्हा 3/5 हा जेव्हा मित्रांनो तिनं भाग वाचवलाय तेव्हा मित्रांनो आपल्याला पानं किती भेटली? हे 46. म्हणून मित्रांनो मी काय करतो, आता हे 3/5
भाग म्हणजे मित्रांनो मी मानतो बघा जी की हे 46. ओके, तर आता आपल्याला मित्रांनो जर हिनं 3/4 भाग बघा मित्रांनो, सॉरी 3/4 नाही तर 5 आहे बघा, माफी असावी. जर तिनं 5 पैकी जर 3 भागं वाचवली मित्रांनो जे की काजलनं, तर उरले किती मग या 5 पैकी 2 भागं उरले, म्हणून बघा जे की 2/5 या ठिकाणी मित्रांनो नंतर येतं. ओके, मग आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो करण्यासाठी तिनं आता काय करावं लागेल. पुन्हा तिनं काय केलं, अगोदर 3/5 भाग वाचवलाय मित्रांनो बघा, म्हणून मी काय करतो, हे 3/5 भाग घेतो, गुणाकारात एकूण पानं किती, हे 46 पण, आणि याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो हे घेतो बघा जे की एकूण उर्वरित किती भाग आहे आता वाचवायचा, तर 2/5. म्हणून मित्रांनो आता काय करतो, पुन्हा वरच्याप्रमाणे 5 अंशात आणि अंश छेदामध्ये घेतो. ओके, जसं की मित्रांनो 5 वरी आणि 2 खाली या ठिकाणी, पुन्हा या ठिकाणी 5 वरी घेतलो आणि 2 घेतलो खाली. ओके मित्रांनो, आता बघा 5 1 5, 5 1 5, बे 1 बे, बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6. आता उरलं किती मित्रांनो, तर 3 गुणाकारामध्ये 23 उरले. आता मित्रांनो 23 गुणाकारात जर आपण या ठिकाणी 3 केलं, तर मित्रांनो बघा जे की 23 त्रिक होतात 100 बघा, सॉरी फक्त 69 होतात. ओके मित्रांनो, 23 त्रिक 69. ओके, प्लस जर हे आपण या ठिकाणी हे 46 पानं केले, तर झाले किती मित्रांनो बघा, 69 प्लस 46. आता बघा 9 + 6 15, 15ला 5, हातच्याला 1, 6 4 10, हातच्याचा 1 किती मित्रांनो 115 पानं ही भेटली आपल्याला. ओके, तर प्रश्न नेमका विचारला काय आपल्याला मग, तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पानाच्या बघा की मित्रांनो पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त आहेत. म्हणून मित्रांनो आपण काय करू, या रवीनाची पुस्तकाच्या पानात मित्रांनो हे काजलचे जर आपण या ठिकाणी जर पुस्तकाची पानं वजा केली, तर आपल्याला बघायची की मित्रांनो रवीनाच्या पुस्तकाची काजलच्या पानापेक्षा एकूण किती जास्त पुस्तकाची पानं आहेत हे आपल्याला भेटते. ओके, म्हणून या ठिकाणी आपण ह्या 180 मधून 115 वजा करू. जर मित्रांनो मी या ठिकाणी ह्या जर 180तून हे 115 वजा केलं तर भेटते किती, आता 0तून 5 जात नाही, इथला 1 इथं घ्या, इथं उरले 8 नसून इथं 7 उरले. आता ओके, कारण इथलं आपण इथे घेतले. आता 10तून 5 गेले 5, 7मधून 1 गेलं मित्रांनो, उरले किती 6, आणि 1मधून 1 गेलो 0, म्हणजे जवळपास किती फक्त 65 पानं मित्रांनो बघा जे की या ठिकाणी रवीनाच्या पुस्तकाची काजलच्या पानापेक्षा जास्त आहेत. म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, जे की या प्रकारे आपण बघा या प्रश्नाचं आपल्या उत्तर काढू शकतो. थोडीशी मित्रांनो किचकट पद्धत आहे, परंतु मी माझ्या पद्धतीनं एकदम बघा जी तुम्हाला मित्रांनो ट्रिकनुसार बघा जी की या ठिकाणी सांगितलेलं आहे कशा प्रकारे बघा जी की प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे ते. ओके, पुढे बघा आता. तर बघा मित्रांनो, बघा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो. बघा तुम्हाला जर आपला MPSCचा जो हा मित्रांनो बघा पहिला बघा जे की प्रिलिम्सचा मित्रांनो पेपर आहे, तो जर पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायचा असेल, तर मित्रांनो त्यासाठी आम्ही जवळपास एक अत्यंत मित्रांनो बघा जी की मेहनत करून 5000+ अशा प्रश्नांचा महाटोकळा लॉन्च केलेला आहे. मित्रांनो बघा आपला महाटोकळा हा पेड आहे मित्रांनो, म्हणून बघा जी की तुम्ही सर्वजण आपला महाटोकळा लगेच खरेदी करा. आता हा आपला महाटोकळा मित्रांनो लगेच खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 74 14 9307 मित्रांनो हा आपल्या या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये मित्रांनो पे करून तुम्हाला सर्वांना बघायची की मित्रांनो हे 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकायचे. ओके, या मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपला टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघा जी मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुढे आता एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काही गायी व काही कोंबड्या पाळत असतो. डोक्यांची एकूण संख्या 48 व पायांची एकूण संख्या 140 असेल, तर शेतकऱ्याकडे किती कोंबड्या असतील या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो काहीच करू नका, एक तुम्हाला सूत्र सांगतो ते फक्त सूत्र पाठ करा. ओके, या ठिकाणी बघा जी की मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सूत्र लिहून देतो. ओके, बघा आता मित्रांनो आपल्याला बघा जी की या सूत्रानुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. मित्रांनो बघा सूत्रानुसार जर सोडवलं पहिलं आपल्याला काय भेटतं, तर बघा जी की पहिलं भेटते 4 पायाचे मित्रांनो बघा जी की जे कोणता प्राणी असेल त्याचे मित्रांनो बघा जी की मुंड्या आपल्याला भेटतात. ओके, आता याच्यातून बघा दुसऱ्याचं बघा जी की मायनस करून आपल्याला दुसरं बघा जी की व्यक्तीची किंवा मित्रांनो प्राण्याची बघा जी की आपल्याला मुंड्या काढाव्या लागतात. ओके, आता एकूण बघा पाय किती मित्रांनो म्हणलं या ठिकाणी एकूण पायांची एकूण संख्या 140 म्हणून हे 140 घ्या, -2 गुणाकारात डोके किती, तर मित्रांनो डोक्यांची एकूण संख्या 48 आणि छेदामध्ये आहे 2. आता मित्रांनो बघा हे 140ला 140 जसे तसे. आता
बिया अटी 16, 6 हातच्याला 1, बेचोक 8 आणि हातच्याचा 1 9 मायनस आहे, सॉरी माफी असावी. ओके, आता छेदामध्ये 2ला 2. आता जर मित्रांनो बघा या ठिकाणी मी या जर 140 मधून जर हे 96 मी वजा केलो तर मित्रांनो बघा जी की भेटतात आपल्याला किती, तर मित्रांनो आपल्याला भेटतात बघा जी की 44. ओके, मग हे घ्या 44 आणि छेदामध्ये हे 2. आता जर 2 मी याला 44ला भागलो तर आपलं उत्तर बघा जी की 2 2 4 2 4 म्हणजे जवळपास किती 22. तर हे 22 काय भेटले मित्रांनो आपल्याला कोंबड्या नसून बघा जी की ह्या 22 गायी भेटलेल्या आहेत. ओके, तर आता मित्रांनो बघा जी की आपल्याला कोंबड्या विचारले तर कोंबड्या करण्यासाठी काय करा, या 48 मधून हे 22 वजा करा. जर या 48 मधून मी 22 वजा केलो भेटले किती, 8 मधून 2 गेले 6 आणि 2 4 मधून 2 गेले 2 म्हणजे मित्रांनो किती 26. बघा जी की मित्रांनो आपल्या शेतकऱ्याकडे बघा जी की मित्रांनो कोंबड्या आहेत, म्हणजे जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे हे उत्तर असणार आहे. ओके, पुन्हा आता एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहेत, 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत आणि 29 सोडून सर्व गायी आहेत, तर त्या शेतात प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या किती, या प्रकारचा प्रश्न मित्रांनो. काय करणार का बघा, एकूण किती म्हणलंय शेतामध्ये, एका 23 सोडून सर्व बदक 23 घ्या, प्लस 28 सोडून सर्व कोंबड्या हे घ्या 28, प्लस पुन्हा 29 सोडून सर्व गाय म्हणून मित्रांनो हे 29 घ्या. आता प्लस काय करा मित्रांनो, एकूण किती प्राणी आहेत, 3 आहेत म्हणून मित्रांनो 3 प्राणी घ्या आणि मायनस करा 1. मित्रांनो आता आपण 3 मायनस का करताय, तर 3 प्रकारचे 3 प्राणी आणि मित्रांनो ही ट्रिक आहे बघा जी की अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर हे 3 प्रकारचे 3 प्राणी घ्या आणि मित्रांनो त्याच्यातून 1 मायनस करा, उरले किती 2. आता मित्रांनो या संपूर्ण संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती मित्रांनो बघा जी की आपल्याला बेरीज किती भेटते, साईडला करतो. 23, 28 आणि 29. आता मित्रांनो 9 1 9 9 2 18 हे इथं समजू, इथला 1 इथं घेऊन 9 2 18 आणि वरचे 2 20. 20 म्हणजे 0 हातच्या आले 2, पुन्हा 2 2 2 6 आणि वरचे 2 मित्रांनो 80 भेटले. ओके, किती 80 या ठिकाणी मित्रांनो आपल्याला भेटलेलं आहे. आता जर आपण मित्रांनो या 80ला आता 3 मधून 1 गेलं उरले किती 2, 2 न भागला आले किती मित्रांनो 40. हे 40ला 40 तशी घ्या. आता मित्रांनो पहिलं काय म्हणलं, एका शेतामध्ये 23 सोडून सर्व बदक म्हणून मित्रांनो आपण पहिलं काढू बदके. आता बदकं काढण्यासाठी मित्रांनो काय ठिकाणी मी घेतो बदक लिहून असं. आता 23 सोडून सर्व बदकं म्हणले की नाही म्हणून मित्रांनो आपण काय करू, हे 40 अंक घेऊ, या 40 मधून आपण 23 सोडून टाकू म्हणजे 23 मायनस करू. जर आपण 40 मधून 23 मायनस करू तर मित्रांनो वरले 7 म्हणजे 30 आणि वरचे 10 म्हणजे किती 40 म्हणजे जवळपास 17 मित्रांनो बघा जी ठिकाणी आपल्याला बदकं भेटली. ओके, पुन्हा 28 सोडून सर्व कोंबड्या, मित्रांनो कोंबड्या घ्या, कोंबड्या असं लिहून घ्या. आता 28 सोडून सर्व कोंबड्या म्हणजे मित्रांनो पुन्हा काय करा, या 40 मधून हे घ्या 28 आणि मित्रांनो 28 करा मायनस. आता कोणीही सांगते लहान बाळ पण 40 मधून 28 गेले उरले 12 कोंबड्या. ओके, पुन्हा गायी किती मित्रांनो 29 सोडून सर्व गायी आहेत. मित्रांनो जर आपण या ठिकाणी गायी काढण्यासाठी देखील तेच करा, हे 40ला 40 घ्या, 40 मधून 29 वजा करा, कोणीही सांगते आता उरले 11 गायी. आता तर मित्रांनो आपल्याला काय विचारलं की संपूर्ण बघा जी की मित्रांनो प्राण्यांच्या पायांची संख्या, बदकाला पाय किती असतात 2, कोंबड्याला पाय किती असतात 2, गायला किती असतात 4. आता 17 दोन्ही 34, 12 दोन्ही 24, 11 चोक 44, सर्वांची करा बेरीज. 4 4 4 12 हातच्याला 1, पुन्हा 4 बघा हे 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10 म्हणजे किती मित्रांनो 102 बघा जी की मित्रांनो या सर्व प्राण्यांच्या पायांची संख्या असणार आहे. म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे देखील हे उत्तर होणार असेल. ओके मित्रांनो लक्षात ठेवा. ओके, जे की या प्रकारे मित्रांनो बघा आपण बघा जी की आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. पुढचा प्रश्न बघा. बघा काय म्हणतो 6वा प्रश्न, एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7वा आणि किरण उजवीकडून 12वा आहे. त्यांनी बघा त्यांच्या मित्रांनो जागांची आदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22व्या स्थानी आला, तर रांगेत एकूण मुले किती मित्रांनो, मुले बघा जी की रांगेत किती मुले आहे त्या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा एका रांगेमध्ये काय केला, मनोज ह्या ठिकाणी आहे मित्रांनो बघा डावीकडून, एक मिनिट, हा मनोज हा मित्रांनो बघा जी की डावीकडून 7व्या क्रमांकावर आहे आणि इकडे मित्रांनो बघा जी पुन्हा किरण हा बघा जी की उजवीकडून 12वा. ओके, या ठिकाणी हा किरण मित्रांनो बघा जी या उजवीकडून 12वा आहे. ओके, म्हणून मी इकडून 7 आणि इकडून 12 घेतलो. ओके, तर पुन्हा काय म्हणलंय मित्रांनो बघा या ठिकाणी जे की त्यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22व्या स्थानी
आला. मित्रांनो बघा या ठिकाणी पुन्हा काय म्हटलंय मित्रांनो बघा, पहिलं काय म्हणलंय, एका रांगेमध्ये मनोज ह्या डावीकडूनच मित्रांनो बघा जी की काय म्हणलंय 7वा आणि किरण काय म्हणलंय उजवीकडून 12वा. त्यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली तर हा मित्रांनो मनोज बघा जी की डावीकडून मित्रांनो बघा जी की 22व्या स्थानी आला. तर मित्रांनो बघा जी की रांगेत एकूण मुले किती आहेत या प्रकारचा प्रश्न बघा जी की विचारण्यात आलेला आहे. ओके, तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नामध्ये एक थोडीशी मिस्टेक आहे मित्रांनो बघा, मनोज हा डावीकडून नाही या ठिकाणी बघा मित्रांनो आता, तर बघा जी की उजवीकडून या प्रकारचा मित्रांनो बघा जी की प्रश्न या ठिकाणी बघा जी की हा शब्द टाकायचा होता. बघा जी की मित्रांनो बाय मिस्टेक डावीकडूनच पडलेला आहे. ओके, पुन्हा आता जर त्यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली तर मनोज बघा मित्रांनो या उजव्या साईडकडून 12व्या स्थानी आला. तर रांगेत एकूण मुले किती मित्रांनो बघा, म्हणून आपण काय करू, पुन्हा इथल्या मनोजचं मित्रांनो बघा क्रमांक हे 22 आपण इथं घेऊ. ओके, आता मित्रांनो बघा या ठिकाणी हे 7 तुम्ही काहीच म्हणू नका, आता हे 7 सोडून टाका. मित्रांनो या 12 आणि 22ची करा बेरीज. मित्रांनो जर आपण या 12 आणि 22ची बेरीज केली 2 आणि 2 4 आणि 3 आणि 1 आणि 2 आणि 1 आणि 2 मित्रांनो बघा जी की 3 म्हणजे किती मित्रांनो 34 झाले. ओके, आता या 34 मित्रांनो 1 करा मायनस, जर या 34 मित्रांनो आपण 1 मायनस केले उरले किती मित्रांनो बघा 33 झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे जे की क्रमांक ब. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा जी एकदम या टिकनं बघा जी की एकदम बघा जी की मित्रांनो आपण काही सेकंदामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. पुन्हा बघा, एक कुत्रा पूर्वेकडे बघा मित्रांनो, एक कुत्रा पूर्वेकडे पळत गेला आणि उजवीकडे वळाला व तिथून तो 9 फूट पळाला आणि तिथून तो उजवीकडे 9 फूट पळाला, पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळाला, तर शेवटी डावीकडे पुन्हा बघा जी की 6 फूट पळाला. तर कुत्रा सध्या कोणत्या बघा जी की मित्रांनो दिशेकडे तोंड करून उभा आहे या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता मित्रांनो बघा, आता जेव्हा या प्रकारे मित्रांनो बघा आपल्याला प्रश्न विचारतो तेव्हा बघा जी की आपली मित्रांनो दिशा कशी असते तुम्ही समजून घ्या. पहिलं वरच्या साईडला मित्रांनो उत्तर असते, खालच्या साईडला असते दक्षिण, या बघा आपल्या उजव्या साईडला पूर्व आणि मित्रांनो बघा की डाव्या साईडला पश्चिम. ओके, आता काय म्हणलंय मग, एक कुत्रा पूर्वेकडे म्हणजे मित्रांनो इथून निघाला आणि या साईडला गेला, त्यानं बघा की 12 फूट पळाला. ओके, 12 फूट पळत गेला आणि पुन्हा उजवीकडे वळाला, म्हणजे मित्रांनो बघा त्याची उजवी साईड ही आहे, मग पुन्हा इकडे वळाला व तिथून 9 फूट पळाला. ओके मित्रांनो, आता इथून त्याला 9 फूट पळाला, मग हे 9 घेतल्या, मग पुन्हा काय कळत, पुन्हा 9 फूट पळाला व आणि तिथून तो उजवीकडे पुन्हा 9 फूट पळाला. म्हणून मित्रांनो पुन्हा इथून बघा की या साईडला त्याची उजवी साईड, मग इकडं पुन्हा 9 फूट गेला, मग इथं घेतलं, पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळाला. आता मित्रांनो ह्या जर साईडनं त्यानं गेला तर डावीकडे मित्रांनो म्हणजे इकडे वळाला आणि इकडे गेला 12 फूट. ओके, आणि शेवटी पुन्हा याच्या मित्रांनो बघा की डावीकडे वळून तो 6 फूट गेला. ओके, आता इकडे वळून पुन्हा तो काय केला 6 फूट गेला. तर मित्रांनो कुत्रा तो सध्या बघा की त्याच्या बघा मित्रांनो, तर कुत्रा सध्या कोणत्या दिशेकडे बघा की तोंड करून उभा आहे. तर मित्रांनो बघा की याचं उत्तर हे बघा की कोणतं असणार आहे, तर बघा की मित्रांनो पूर्व दिशा असणार आहे. ओके, जे की मित्रांनो बघा पूर्व दिशा. आता सांगतो बघा, एक कुत्रा पूर्वेकडे मित्रांनो इथून निघाला, या पूर्वेकडे बघा मित्रांनो 19 फूट पळत गेला. ओके मित्रांनो, किती बघा माफी असावी तर 12 घेतलो, 19 फूट पळत गेला आणि पुन्हा या ठिकाणी त्याच्या मित्रांनो उजवीकडे वळाला. ओके, पुन्हा याची उजवी साईड ही इकडे 9 फूट पळाला, पुन्हा इकडे आणखीन उजवीकडे मित्रांनो वळून बघा पुन्हा काय केलं त्याने 9 फूट पळाला. मग पुन्हा त्याच्या डावीकडे वळून मित्रांनो काय केलं त्यानं पुन्हा 12 फूट पळाला. ओके, मग नंतर शेवटी त्यानं डावीकडे वळून आणखीन एकदा डावीकडे वळून 6 फूट पळाला. तर मित्रांनो आता ही जी मित्रांनो बघा त्याचं डोकं आहे ते टोकं म्हणजे मित्रांनो बघा की तोंड हे बघा की कोणत्या दिशेला आहे, तर ते म्हणजे मित्रांनो बघा की पूर्व दिशेला, म्हणजे जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, पुढे आता बघा 8वा प्रश्न. 4 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 होते. ए, बी आणि सी च्या वर्तमान वयाचे मित्रांनो बघा की एकूण मिळून 80 वर्षे आहेत. जर सीचे वय हे ए आणि बीच्या वयाच्या दुप्पट मित्रांनो बघा की वयाच्या एकूण बरोबर असेल तर एचे वर्तमान वय मित्रांनो बघा की आपल्याला शोधायचं आहे. ओके, थोडंसं बघा या ठिकाणी मी अगोदरप्रमाणे ठाव पानाचा वापर करतो. मित्रांनो बघा ए आणि बी आहेत. ओके, या दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती 5x आणि 3x आपण असं मानू. ओके, हे ए
आणि हे आहे बी. ओके, तर आता मी काय करतो मित्रांनो, या ठिकाणी या एचं वय बघा जे की 5x मानतो आणि बीचं वय हे मित्रांनो बघा जे की 3x मानतो. ओके, हे 3x आला. तर हे मित्रांनो वय बघा जे की त्यांचं कधी होतं तर 4 वर्षापूर्वी होतं मित्रांनो. म्हणजे किती हे वय बघा जे की त्यांचं 4 वर्षापूर्वी होतं. तर मित्रांनो बघा जे की आजचं वय काय असणार आहे, तर मित्रांनो बघा जे की आजचं बघा जे की मित्रांनो याच्यामध्ये 4+ आणि याच्यामध्ये 4+ असणार. ओके, तर आता मित्रांनो बघा जे की आजचं वय घेतो या ठिकाणी आजचे वय. आता मित्रांनो बघा जे की आजचं वय बघा एचं किती, तर एचं आहे बघा जे की 5x + 4. ओके, आणि मित्रांनो बीचं आहे बघा जे की 3x + मित्रांनो 4 हे बघा जे की बीचं वय आहे. ओके, लक्षात घ्या दोन्ही बाबी तुम्ही. आता तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला आता काढायचं कोणाचं आहे, तर सीचं वय मित्रांनो आपण काढू. आता सीचं वय काढण्यासाठी मित्रांनो आपण काय करू, या दोघांची पहिलं बेरीज करून घेऊ. ओके, ए + बी + सी. तर सीचं वय काढायचं मित्रांनो, म्हणून आता आपण काय करू, पहिलं हे ए. आता ह्याचं गुणोत्तर किती भेटलंय आजचं 5x + 4. ओके, कंसामध्ये पुन्हा प्लस घेतो बीचं मित्रांनो किती 3x + 4. ओके, आता मित्रांनो बघा हे जशाच तसं ठेवा आणि पुढे आता बघा पुन्हा काय म्हणलंय, या ABCच्या मित्रांनो बघा जे की वर्तमान वयाचं एकूण मिळून बघा जे की मित्रांनो 80 वर्ष आहेत. ओके, एकूण किती मित्रांनो 80 वर्ष आहेत. ओके, तर हे 80 मित्रांनो बघा आपण 80ला 80 घेऊ पुन्हा. आता पुन्हा बघा काय करू आपण, आता तिघांचं वय मित्रांनो घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा याच मध्ये हे प्लस करून मित्रांनो बघा जे की हे ए आणि बी मित्रांनो पुन्हा एक बार घेऊ. हे 5x घ्या, 2 बार घ्यावे लागतील. ओके, 2 बार आपल्याला एक बार एचं काढायचं मित्रांनो. बघा सीचं आपल्याला अगोदर काढायचं आहे, म्हणून बघा सीचं काढण्यासाठी पहिलं ए बीची बेरीज केली आणि मित्रांनो पुन्हा बघा जी की आपल्याला एचं वर्तमान वय काढायचं आहे, म्हणजे मित्रांनो पुन्हा आपण ए आणि बीचंच वर्तमान घेऊ. या ठिकाणी बघा जी की ए आणि बीचंच मित्रांनो वय घेऊ, कारण बघा जी की आपल्याला अजून या ठिकाणी सीचं वय भेटलेलं नाही. ओके, म्हणून आता मी काय करतो, हे पुन्हा 5x + 4. ओके, पुन्हा कंसबंद पुन्हा प्लस. ओके, पुन्हा मित्रांनो हे 3x + 4 बरोबर 16. किती मित्रांनो, सॉरी तिघाच्या वयाची बेरीज किती 80. हे घेतलो 80. आता बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ABCचं आजचं वय काढायसाठी बघा जी की मित्रांनो पहिलं करा या दोघांची बेरीज. 4 आणि 5 बघा मित्रांनो 9. 9 हे 3 किती 12, 12 आणि 4 16 म्हणजे किती 16x. पुन्हा हे 16 मी काय करतो, हे 16x प्लस ह्याची या दोन्हीच्या मित्रांनो बेरीज केली तर भेटते आपल्याला 16xच. पुन्हा बरोबर हे 80ला 80 जशाच तशी. आता मित्रांनो बघा आपण काय करू, हे 16x बरोबर घ्या, हे 16x बरोबर हे 80ला 80 आणि मित्रांनो बघा आता याच्यातून आपण हे 16x मायनस करू, कारण बघा हे मित्रांनो 16x कडे बघा जी की प्लसमध्ये येतात आणि मित्रांनो इथून या साईडला गेले हे 16x मित्रांनो मायनसमध्ये. ओके, जर आता आपण या ठिकाणी 80तून जर 16 वजा केल्या तर मित्रांनो बघा आपल्याला किती भेटतात, तर ते भेटतात बघा जी की 64. ओके, 80तून 16 वजा केल्यानं मित्रांनो 10 वजा करा, उरले किती 70 आणि वरचे 6 म्हणजे 64 उरले. ओके, आता जर मित्रांनो आपण पुन्हा हे 16x उरला आणि हे आता x बरोबर 64 छेदामध्ये जर हे 16 केलं, आता 16 1 16 16 3 32 16 3 काढायचं आणि 16 64 म्हणजे किती मित्रांनो एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, तर मित्रांनो बघा जी की 4 भेटली. ओके, आता 4 एक्सची व्हॅल्यू म्हणजे भेटली, तर आता आपल्याला विचारलं का मग मित्रांनो ठिकाणी, तर बघा जे की विचारलंय एचं वर्तमान वय. आता मित्रांनो ठिकाणी बघा एचं वर्तमान म्हणजे की आजचं. आता आजच्या मित्रांनो बघा जे की एच्या वयाचं गुणोत्तर काय, तर 5x + 4 आहे. ओके, म्हणून मित्रांनो मी पुन्हा ठिकाणी काय करतो, ए बरोबर 5x + 4. आता मित्रांनो बघा 5ला 5 गुणाकारात एक्सची किंमत किती भेटली 4. ओके, पुन्हा +4. आता 4 पंचे 20 + 4 4 म्हणजे की मित्रांनो बघा जे की 24 वर्ष बघा जे की मित्रांनो ठिकाणी आजचं आपलं बघा जे की मित्रांनो एचं या ठिकाणी वय असणार आहे. ओके, म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, जे की मित्रांनो या पद्धतीनं बघा आपण मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की या ठिकाणी काढू शकतो. मित्रांनो थोडीशी बघा
पद्धत अवघड आहे, परंतु मित्रांनो जर तुम्ही समजून घेतलं तर बघा जी अगदी काही वेळेमध्ये आपण बघा जी काय मित्रांनो प्रश्नाचं जे की ट्रिकनुसार बघा आपण बघा जी की मित्रांनो या ठिकाणी उत्तर काढू शकतो. ओके, पुढे बघा. हां बघा, एका लीप वर्षातील स्वातंत्र्य दिनी शुक्रवार असेल तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनी कोणता वार असेल किंवा कोणता वार होता, या प्रकारचा मित्रांनो बघा जी की आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा, स्वातंत्र्य दिवशी जर शुक्रवार असेल तर बघा मित्रांनो त्याच्यातल्याच बघा जे की या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी कोणता दिवस होता, या प्रकारचा प्रश्न विचारला. आता मित्रांनो बघा, नेमका प्रजासत्ताक दिवस असतो कधी, तर मित्रांनो बघा जे की 26 जानेवारी दिवशी असतो मित्रांनो. ओके, जर जानेवारी महिन्यातले जर 26 दिवस गेले तर उरले किती बघा, आता 31 मधून जर 26 गेले मित्रांनो उरले किती, फक्त 5 दिवस बघा जे की मित्रांनो उरले आपले जानेवारी महिन्याचे. ओके, 26, 27, 28, 29, 30 आणि 31. ओके, पुन्हा प्लस आता लीप वर्ष आहे मित्रांनो, म्हणून बघा जी की ठिकाणी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात मित्रांनो, पुन्हा म्हणून 29 दिवस घ्या. याच्या बाद प्लस मार्चमध्ये 31, एप्रिलमध्ये 30, मे मध्ये 31, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31 आणि ऑगस्टच्या मित्रांनो बघा जी की स्वातंत्र्य दिवस हा बघा जी की 15 तारखेला असतो, म्हणून ऑगस्टची घ्या फक्त 15 दिवस. आता या संपूर्ण दिवसांची करा मित्रांनो बेरीज. ओके, मी काय करतो, पहिलं सोप्या मित्रांनो बघा जी की शब्दांची करतो बेरीज. हे 30, हे 30, 60 झाले. पुन्हा इथले 30, इथले 30, इथले 30. आता 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 8 15 म्हणजे 150 दिवस हे झाले. पुन्हा 150 मित्रांनो, इथला एक इथं घ्या 30 झाले आणि मित्रांनो हे 150 आणि दुसरे 30 म्हणजे किती, 150 आणि वरची 30 180. ओके, आता मित्रांनो बघा, हे 180 झाले, हे 182, हे 183. ओके, आणि मित्रांनो या 183 मध्ये आपण हे पुन्हा 5 प्लस करा, 184, 185, 186, 187 आणि 188. या 188 मध्ये मित्रांनो हे करा प्लस 15. आता 5 आणि 8 13, हाच्याला 1, पुन्हा 8 आणि 1 9, 9 1 10, हाच्याला 10, हाच्याला बघा मित्रांनो 0 आली आणि हाच्याला आली किती मित्रांनो 1. पुन्हा आता 1 आणि हा 1 2 झाले मित्रांनो. ओके, जे की मित्रांनो बघा 203 आपल्याला या ठिकाणी भेटले. आता या 203ला मित्रांनो भागाकार बघा जी की भागाकार करा 3 नक्का, सॉरी बघा जी की 7 नक्का, तर एका आठवड्यामध्ये मित्रांनो 7 वार असतात. म्हणून बघा जी की आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर बघायचं नाही, तर आपल्याला फक्त बाकी किती उरत आहे तेच बघायचं आहे. ओके, तर आता मित्रांनो बघा, या जर आपण 203ला 7 भागलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येते काय, 7 7 1 7, 7 2 14. ओके मित्रांनो, 2 आलं. पुन्हा 20 मधून जर समजा 14 गेले 6 उरले, 7 1 7, 7 7 49, 7 8 56, 7 9 63. मित्रांनो बघा 7 9 63 मित्रांनो बघा जी की 7 9 63 म्हणजे की किती, काहीही बघा जी की या ठिकाणी मित्रांनो बाकी उरत नाही. म्हणजे शुक्रवार यायला पाहिजे, परंतु कुठंतरी मिस्टेक झाली बघा मित्रांनो, कुठंतरी बघूत आपण. 1 मिनिट काळजी करू नका. आता इथं 5 दिवस उरले, इथं 29, 31 30, 31 30, 31 31. आता मित्रांनो बघा, हे 30 घ्या. ओके, हे 30 म्हणा 60. ओके, मग पुन्हा हे 90, हे 120, हे 150, हे 180. ओके, 180 घेतलो. पुन्हा मित्रांनो इथला एक झाले 182. ओके, इथला एक 182 आणि हे 2 मित्रांनो किती 187 होतात. मित्रांनो किती, हे जर 5 केलं तर 100. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एक तर जास्त प्लस केले होते, हे 187 प्लस 15 असं आहे बघा ते. ओके, आता 7 आणि 5 12, हाच्याला 1, 8 आणि 1 9 आणि हा 1 10 म्हणजे 0, हाच्याला 1, पुन्हा 1 आणि 1 2 म्हणजे किती 202 आपल्याला भेटले. ओके, माफी असावी, पहिलं चूक झाली. आता जर या 202ला 7 भागलो, बाकी किती उरते, 7 1 7, 7 2 14. मित्रांनो बघा उरले किती 6. पुन्हा 6 1 6, सॉरी 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49 आणि 7 8 56. मग 8 जर मित्रांनो बघा या ठिकाणी 7 8 56 आणि 7 9 63 म्हणजे मित्रांनो जर आपण आता या ठिकाणी 62 मधून जर 56 वजा केल्या मित्रांनो, तर बघा आपल्याला भेटतं किती. आता इथलं एक इथं घ्या.
ओके, 12तून 6 गेले, 6 उरले आणि 5मधून 5 गेलं 0 म्हणजे किती बघा 6 दिवस. आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला 6 दिवस समोर जायचं नाही तर बघा मित्रांनो आपल्याला बघायचे की विचारला काय स्वातंत्र्य दिनी जर शुक्रवार असेल तर प्रजासत्ताक दिनी कोणता वार असेल. म्हणजे मित्रांनो बघायचे की त्याच वर्षामधला जे की मागला आपल्याला वार विचारलाय. ओके, समोरचा वार दोन मागला वार विचारलाय म्हणून आपण बघा 6 वार मागं झाला. जर आपण शुक्रवारपासून मित्रांनो बघा 6 वार जर या ठिकाणी मागं आलो बघा शुक्रवारचा पहिला वार गुरु, त्याच्या बादचा बुध, त्याच्या बादचा मंगळ, त्याच्या बादचा सोम, त्याच्या बादचा रवी आणि त्याच्या बादचा शनी. म्हणजे मित्रांनो जी की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. आता जर मित्रांनो इन्शुलिन या जर बघा जी की मित्रांनो संबंध याचा जर मधुमेहाशी असेल तर आयोडीनचा संबंध कशासोबत या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना बघा जी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये मित्रांनो टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी जर तुम्हाला डिग्री मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल या आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे मित्रांनो आत्ताच्या आत्ता शेअर करा. जर समजा मित्रांनो तुम्ही अजूनही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो लगेच आपल्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू मित्रांनो पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.